and all. So as we know that the Department of Electrical Engineering, in collaboration with IIC, Institution of Innovation Council, under Electrical Engineering Student Association (ESA), we have organized the workshop, 5 days workshop on the topic entitled Design Thinking, Critical Thinking and Innovation Design, to elaborate your skill as well as knowledge on that topic. So on the occasion of that workshop of 5 days workshop, today along with us one of the eminent personality, Professor Pooja Ronge madam, along with us. Madam completed M.Tech in Swedish College of Engineering, Pandharpur. So now madam pursuing PhD. Some skills with madam, that is the good hands-on on loading framework, then experience with material testing like UTM, TTM, ITM and FTM, knowledge of surveying instrument, total station like theodolite, dumpy level, then ANSI and console beginners, and madam having a good experience in entrepreneurship. So we have decided to expert talk on entrepreneurship development. So see, again the madam published one of the patents on the topic, that the bamboo reinforcement cum ferro cement slab. Okay, so without wasting of much more time, as per tradition of swearing, we will felicitate madam. So I request Dr. D.A. Tamboli madam to felicitate Professor Pooja. Because we have called here as an entrepreneur. Yes. She has her own dairy and she I said madam having an experience in entrepreneurship development. So main focus is on that. Yes. Whenever you will come as a related to that. Okay, thank you. Okay, without wasting and much more time, I will directly give charge of mic to Professor Pooja Ronge madam. Good evening, everybody. Good evening, good morning, guys. So, with I you want this session in English, Marathi, mix? Mix what? English and Marathi. Huh? English and Marathi. चालेल, सगळे एवढं स्माइल का करतात? करण सरांनी खूपच चांगलं एनर्जी दिली आहे का? मला जमेल का मॅच करायला? कारण जास्त अजून पुढची देईल एनर्जी, बघूया काय होतं. मला फटाफट सांगा इकडे कोणाकोणाला अशी मनात थोडीशी हलकीशी इच्छा आहे किंवा वाटतंय की मी बिझनेस करावा, मी एंटरप्रेन्योर व्हावं, मी काहीतरी स्वतःचं सुरू करावं जिथं मी लोकांना काम देईल. कोण कोण आहे असं? खूप हलकं, माहिती नाही काय करायचंय, कशात करायचंय, पण वाटतंय की हा मी नोकरी देणार. कोण कोण आहे असे? एकही नाही. हात दिसावेत मला, असे नको. इकडे हा कमीत कमी 5. उभं नाही करणार मी तुम्हाला बिझनेस करायला, फक्त इथे हात वर करायचे. कुठे गेले डेअरिंग? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ग्रेट, बिग नंबर. काय म्हणतात?
टू दी कॉलेज आणि माझं इथलं प्रोफेशन. मी इंट्रोडक्शन देते माझं आता. मी बीटेक इथेच केलं सिव्हिल इंजिनिअरिंग, एमटेक इथेच केलं स्ट्रक्चर्समध्ये. लगेच PhD ला ऍडमिशन घेतलं तर PhD सुरू आहे भारतीय विद्यापीठ पुण्यामध्ये. हे झालं इथलं. याच्या व्यतिरिक्त माझे 3 बिझनेसेस आहेत. एक दूध डेअरी, दुसरा पेट्रोल पंप, तिसरं एज्युकेशनल बिझनेस. एज्युकेशनल बिझनेस काय असतो हे मी हळूहळू पुढे सांगेन. एक झाला कुठला पार्ट, एक तर मी प्रोफेसर आहे, दुसरं मी एंटरप्रेन्योर आहे आणि त्याच्या पुढे मी असे सेशन्स देते. मला बोलवतात का, कारण कोणाला तरी वाटते मी समाजात काहीतरी काम करते चांगलं, जिथे लोकांना माझ्याकडून शिकायला मिळते, ऐकायला मिळते हे. आणि त्याहून व्यतिरिक्त मी थोडीशी पॉलिटिकली सोशली इन्व्हॉल्ड आहे. कसं सोशली इन्व्हॉल्ड, तर तर्पण फाउंडेशन म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे. कोणतं? तर्पण. काय करतं तर्पण? ऑर्फन माहिती, अनाथ लोक, अनाथ आश्रम माहिती आहे. अनाथ आश्रमामध्ये मुलं किती वर्षापर्यंत असतात? 18. बरोबर. 18 नंतर काय केलं जातं? त्यांना अनाथ आश्रमातून बाहेर काढलं जातं. त्याच्यानंतर त्यांची जबाबदारी कोण घेतं माहितीये का? त्यांचं शिक्षण, राहणं, त्यांचे काही बाहेर कॉन्टॅक्ट असतात का? त्यांना माहिती असतं का कॉलेज काय आहे, जॉब काय आहे, कोण देतंय, कोणाला भेटायचं, त्यांचे वशिले ओळखी असतात का? काहीच माहिती नसतं. मग 18 वर्षांनंतरचे जे ऑर्फन आहेत त्यांच्यासाठी ऑर्गनायझेशन काम करते, दॅट इज तर्पण फाउंडेशन. त्या मुलांना अनाथ आश्रमातून आल्यानंतर राहण्याची, शिक्षणाची, खाण्याची, पिण्याची, जॉबची सोय करून देते. कोण? तर्पण. सोशली कनेक्ट झाले. पॉलिटिकली कसं कनेक्ट आहे? तर विठ्ठल कारखाना माहिती आहे सगळ्यांना, सगळे पंढरपूरच्या आसपासचे विठ्ठल कारखाना माहिती, त्याची निवडणूक झाली होती माहिती. तर त्याचं जे कॅम्पेनिंग आहे, कॅम्पेनिंग म्हणजे प्रचार, रोंगे सरांचा जो प्रचार होता तो मी हँडल केला होता. फायनान्स आणि लोकांना जाऊन भेटीगाठी सगळंच. तर त्यामध्ये काय येतं लोकांना जाऊन भेटीगाठी म्हणजे? लोकांच्या घरी जायचं, आपलं एक शीट असतं जवळ, त्याच्यावर आपलं चिन्ह असतं, आपले उमेदवार असतात, ते द्यायचं, त्यांच्या पाया पडायचं, त्यांना सांगायचं रोंगे सर काय आहे, त्यांचं कार्य काय आहे, आता कारखाना का लढवत आहे, अभिजित आबा कोण आहे, ते कसे वर आले, आता कारखाना का लढवत आहे, हे सगळं कोणी केलं? मी केलं. कसं? ग्रुप घेऊन. झालं ना पॉलिटिकली कनेक्ट, सोशली कनेक्ट. मग काय काय झालं? प्रोफेसर, एंटरप्रेन्योर, पॉलिटिक्स मध्ये मायनर सहभाग आणि यू कॅन कॉल इट ॲज अ सोशल वर्कर ऑल्सो. आलं लक्षात? त्याच्यामध्ये मी एक आता शब्द वापरला होता की एज्युकेशनल बिझनेस करते. म्हणजे काय? काय असेल? ही जी संस्था आहे स्वेरी, त्याला आपण रोंगे सरांचा एक बिझनेस म्हणू शकतो का? त्यांनी सुरू केलेला एक एंटरप्राइज म्हणू शकतो का? मोठ्या लेवलचं म्हणू शकतो ना. प्रायव्हेट आहे, एका टाईपचा बिझनेसच आहे. जरी इन्स्टिट्यूट असलं तरी सरकारी आहे का? नाही. हा काय झाला? प्रायव्हेट एज्युकेशनल बिझनेस. पण मी म्हटलं की माझा आहे. कसं? तर CBSE स्कूल पण आहे आपलं, तर मी CBSE स्कूल पण बघते. झालं? माझं एज किती असेल? एनी आयडिया? 34. 24. करेक्ट. 25 आहे +1. दॅट इज माय एज. झालं इंट्रोडक्शन. आता थोडे इंटरेस्ट आले की खरंच कोणतरी लहान आहे पण चांगलं काहीतरी सांगायला आलंय. रेडी? कशासाठी? ते तर रेडी नाही आता हात वरती करायला.
व्हायच्या. शेती पण बघते मी, म्हणजे पप्पांची 3 ठिकाणी शेती आहे, ती मी बघते, मी हँडल करते सगळं. त्याच्यातलं खतं आणणं, खतांचा सगळा हिशोब बघणं, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, व्यापारी आणणं, व्यापाऱ्यांसोबत डील करणं, कुठला व्यापारी चांगला, कुठला वाईट, त्याला कोणता कंटिन्यू करायचा, कोणता नाही कंटिन्यू करायचा, कुठलं औषध फवारलं पाहिजे, नाही फवारलं पाहिजे, कशाने चांगले रिझल्ट मागच्या वेळी आले होते, आता ते नाही करायचं, हे सगळं मी हँडल करते. किती गोष्टी, 5-6 तरी झाल्या ना. तुमच्यापेक्षा किती वर्षांनी मोठी मी सांगा. तुमचं एज काय आहे? 21. तुम्ही बेंचवर बसून हात वर करत नाही, कसं म्हणा? का बोलता इकडे मागे? आता येऊया बिझनेस कडे. हे झालं इंट्रोडक्शन, रफ इंट्रोडक्शन. बिझनेस जो मी सुरू केला, माझं इंजिनिअरिंग झाल्या जस्ट, माझं इंजिनिअरिंग झालं 2020 मध्ये, इथूनच त्याच वर्षी मी माझी डेअरी सुरू केली. आता खूप लोक मला म्हणतात की पप्पांच्या जीवावर आहेच आहे, त्यांनी कष्ट केले ना, ते कोणाच्या जीवावर नव्हते, त्यांनी कष्ट करून वरती आलेत. आणि जर कोणी म्हणते की पप्पांच्या जीवावर, तर मला त्याचा अभिमानच आहे, कारण मी घरी बसत नाहीये लेझी सारखं, खाली बसून दुमडून बसत नाहीये. आय एम कॉन्फिडेंट. हे बिझनेस मध्ये मी कसं उतरवलं? 2020 मध्ये आय स्टार्टेड माय ओन डेअरी. आणि मी तेव्हा ठरवलं की आपल्याला थोडंसं पप्पांच्या नावाच्या बाजूला जाऊन काहीतरी स्वतःचं सुरू करायचंय, की ही जी तोंडाशी बोलतात ती थोडी आपल्याकडे पॉझिटिव्हली बघतील. मग मी काय केलं, CMEGP अंडर लोन काढलं. CMEGP बिझनेस कसा सुरू करायचा माहिती आहे? आताच्या सेशन्स मध्ये झालं का? कसं सुरू करतात बिझनेस? आयडिया? परत बोला बोला बोला. हा, CMEGP, चीफ मिनिस्टर, करेक्ट, व्हेरी गुड. क्लास. हा, एक कोणी सांगितलं होतं हे? करण पाटील सरांनी. तर जेव्हा आपण ठरवतो एखादा बिझनेस स्टार्ट करायचा, आणि मी तर ठरवलं तर सरांच्या याच्यावरती नाही, थोडं ऑपोजिट जाऊन आपापल्या बुद्धीवर त्याच्यावर सुरू करायचा. म्हणजे कसला बिझनेस झाला? 0 इन्व्हेस्टमेंट बिझनेस. बरोबर आहे. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो, तुम्हालाच नाही, इथून बाहेर गेल्यानंतरही बऱ्याच जणांना, की काय नाहीये, भांडवल नाहीये. भांडवल नसताना कसा बिझनेस चालू करतात? हे तुम्हाला सांगितलंय का कधी कोणी? कोण आपल्याला ग्रँट देतं, कशा प्रकारे ग्रँट देतं, तुम्ही काय सांगितल्यानंतर त्यांचा विश्वास बसतो. तर मी काय केलं, मी माझा प्रवास सांगते, आणि मग मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की तुम्हाला कोण कोण लोक, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स ग्रँट देतात, हे घे पैसे आणि तू सुरू कर. पण तुमच्याकडे आयडिया पाहिजे. मला डेअरी काढायची होती, मी CMEGP अंडर लोन ची सबसिडी मिळते त्याच्यासाठी अप्लाय केलं. मी एका XYZ बँकेतून लोन काढलं. CMEGP ला सांगितलं की मला डेअरी सुरू करायची, माझा एवढा एरिया आहे, माझी ही मशिनरी आहे, एवढा मला खर्च येत आहे, मी लोन काढते त्या खर्चासाठी. CMEGP कडून मला सबसिडी आली पाहिजे. सबसिडी माहिती आहे सगळ्यांना? काय आहे सबसिडी? कोण म्हटलं सबसिडी? इकडे रिटर्न अमाऊंट येते. अमाऊंट आपल्याला वापस मिळते. कशी? आता काय होतं, जेव्हा मी लोन काढलं बँकेतून, सबसिडी म्हणजे काय लक्षात घ्या, तुम्ही जो खर्च केलाय, तुमच्या खिशातून तुम्ही खर्च केला, पण एखादी ऑर्गनायझेशन जसं की CMEGPचा एक स्कीम, ते तुम्हाला ते पैसे तुमच्या खिशात वापस देतात. तसेच सबसिडी. कळलं? तर मी लोन घेतलं एका बँकेकडून, आणि CMEGP ला मी सांगितलं की असा असा बिझनेस आहे, मला एवढं लोन घेतलं, ते तुम्ही रिपे करा. CMEGP मला पैसे देणार का बँकेला देणार? बँकेला देणार का? मला का नाही देणार? कारण त्याची कंडिशन होती. प्रत्येक स्कीमच्या वेगवेगळ्या कंडिशन्स असतात. त्याची कंडिशन काय होती की तुम्ही लोन घ्या,
पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन तुम्ही महिला पाहिजे. तिसरी कंडिशन तुमचा हा पहिला बिझनेस पाहिजे आणि मग तो ग्रामीण भागात पाहिजे. अशा कंडिशन्स मी पार झाले आणि मला किती टक्के मिळालं सबसिडी? 33, 35. कोणी सांगितलंय का? करण पाटील सरांनी सांगितलंय. त्यांचा अभ्यास 50% मिळालं. म्हणजे मी जो खर्च केला डेली उभारण्यासाठी त्याच्यातून मला 50% रक्कम मागायला गेली. 50% मी देण्या इतकं माझं होतं कर्तव्य. का 50% मिळालं? त्याच्यात कसं होतं 95% मिळत होतं सबसिडी. किती? 95. म्हणजे एखादा अख्खा बिझनेस तुमचा फ्री मध्ये झाला की नाही? का 95% पर्यंत मला मिळालं नाही? इन्कम ऑलरेडी जो होता किंवा वडिलोपार्जित जो दाखवतात तो माझा जास्त होता. त्याच्यामुळे मला 95% नाही मिळालं. ती जर गोष्ट नसती तर मला 95% सबसिडी मिळाली असती. म्हणजे माझा प्लांट समजा मी 1 कोटी खर्च केलाय तर मला किती खर्च आला असता तर 95% वापस मिळाले? 5 लाख. फ्री मध्ये झालं असतं. काय होतं माझ्याकडे? आयडिया. काय आयडिया? इथं कुठेतरी चिलिंग प्लांट नाहीये, आपण सुरू करू शकतो आणि आपलं इन्कम सुरू होऊ शकतो. बेसिक. मग मला ह्या CME-GP ची ओळख कोणी करून दिली? तुम्हाला माहिती होतं का आजच्या सेशन्सच्या आधी की CME-GP काय आहे? नाही. मला कोणी सांगितलं होतं तेव्हा? करण पाटील सर. तर सोबत माहितीये? सोबत काहीतरी ऐकलं ना? बरेच सेशन्स घेतं स्टुडंट्सला घेऊन. तर सोबत काय आहे? इन्क्युबेटर सेंटर आहे. इन्क्युबेटर सेंटर म्हणजे काय? स्टुडंट्सना ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे आणि ज्यांच्याकडे फक्त आयडिया आहे की मला बिझनेस सुरू करायचा आहे, जो मी आल्याला प्रश्न केला की कोणाला वाटतंय असं की मी भविष्यात जाऊन नोकरी देईन, अशा विद्यार्थ्यांना सोबत सगळी मदत करतं. सगळी मदत करतं. काय काय लागतं बिझनेस करायला मदत? तुम्ही सांगा एक पॉइंट. समजा तुम्हाला आता बाहेर जाऊन एखादा बिझनेस सुरू करायचा, काय मदत लागेल? पहिली गोष्ट काय लागेल? कॅपिटल. अजून काय लागेल? प्लॅनिंग. प्लॅनिंग करून देणारा म्हणजे गायडन्स लागेल. अजून काय लागेल? लँड लागेल. अजून रिसोर्सेस. बिझनेसची आयडिया माझी बरोबर आहे की नाही हे सांगणार कोणीतरी लागेल. मार्केटिंग कसं करायचं हे सांगणार कोणीतरी लागेल. त्याचे कोणते कोर्सेस करायचे हे सांगणार लागेल. बरोबर? हे सगळं सोबत देतं. A to Z हे जे तुम्ही आता सांगितलंय ते सोबत देतं. मला जी CME-GP ची आयडिया दिली ती सोबतनी दिली की असं असं स्कीम आहे गव्हर्नमेंटचं, तुम्ही लोनसाठी अप्लाय करा, सबसिडीसाठी अप्लाय करा, तुम्हाला मिळून जाईल. मग आता मला तिथे प्रॉडक्ट्स काढायचे. सध्या फक्त चिलिंग युनिट आहे, म्हणजे दूध गार केलं जातं एका ठराविक टेम्परेचरला आणि मोठ्या डेअरीला दिलं जातं. स्वतःचे प्रॉडक्ट्स जर काढायचे तर काय लागणार मला? परत गायडन्स, मार्केटिंग, परत मला अजून किती स्वतःकडचे इन्व्हेस्ट करायला लागतील, मग त्याचे कॅल्क्युलेशन कसे राहतील, ह्या सगळ्यासाठी फ्री मध्ये माणसं देतो सोबत. फ्री मध्ये. माहितीये का? इतकं इझी आहे आजच्या काळात बिझनेस करणं. फक्त काय पाहिजे? आयडिया आणि मी करणार ही इच्छाशक्ती पाहिजे. हातवर करण्याची इच्छाशक्ती इथं बसून पाहिजे आता. मग तुम्ही कुठेतरी आयडिया शोधाल, मग त्यावर प्रोजेक्ट कराल, त्याच्यामध्येच इंटर्नशिप कराल, मग तुम्हाला ते आवड निर्माण होत जाईल आणि मग तुम्ही मिलिनियर व्हाल येते. पण ते इथं बसूनच जर वाटत नसेल कुठे नाही हे चाललंय ते चांगलं आहे, काही फरक पडणार नाही. कळतंय का? कुठून आलो आपण? फर्स्ट क्वेश्चन काय होता? बिझनेस. सोपं आहे का बिझनेस करणं? तुम्हाला जे पाहिजे ते सगळी माहिती देणारा सोबत सारखे अनेक कंपनीज आहेत. तो एक सोशल बिझनेस आहे. सोबत म्हणजे काय? सोशल बिझनेसचा शॉर्ट फॉर्म. सो बस अशा अनेक कंपनीज आहेत, अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत. त्यांना काय म्हणतात? NPO, नॉन प्रॉफिट
ऑर्गनायझेशन. ते तुमच्याकडून प्रॉफिट घेत नाही, पैसे घेत नाही, तुम्हाला काही मागत नाही, फ्रीमध्ये मदत करतात. एवढं सोपं असताना आता मी परत प्रश्न विचारते, जर बिझनेस करायची संधी मिळाली किंवा तुम्हाला जर असं संधी निर्माण झाली की तुम्ही आता जॉब देऊ शकताय, तर कोण कोण बिझनेस करणार? 1 2 3 4 5 6 7 8 9. इकडे ते ऑलमोस्ट सगळे सांग या. सोपं आहे, इझी आहे. सोबत काय करतात तर फ्री मध्ये देतं, पण एका ठराविक काळापर्यंत. 5 वर्ष फ्री देईल. जेव्हा तुम्ही स्वतः कमवायला लागाल बिझनेस मधून, आपलंच मन करतं ना की मी माघारी देतो काहीतरी एक अमाऊंट, काहीतरी गुरुदक्षिणा म्हणून, त्या सोबतनी एवढी मदत केली आहे तर मी माघारी देतो. तर मग तुम्ही कशामध्ये माघारी देता? तुमच्या कंपनीच्या रेव्हेन्यू मधला पर्सेंट, एक ठराविक पर्सेंट ठरतो, तो तुम्ही वापस देता. कुणीतरी शून्यातून तुम्हाला घडवलं म्हणून वापस द्यायची, काहीतरी करायची त्यांच्यासाठी इच्छा होते ना, ती इच्छा ते पकडतात आणि तुम्हाला मागत नाहीत की एवढे टक्के आम्हाला द्याच, इतके आलेच पाहिजेत महिन्याला वसुली, नाही. तुमच्या इच्छेनुसार ते घेतात. मग ते त्याचं एक ॲग्रीमेंट बनतं आणि अशा प्रकारे सोबत सारख्या कंपनी चालतात. ती पण चालली पाहिजे ना, नुसतं देऊन कसं चालेल, त्यांच्याकडे पण काहीतरी अर्निंग पाहिजे. कळतंय? CMEGP काय आहे? चीफ मिनिस्टर कसला प्रोग्राम? एंटरप्रेन्योरशिप ग्रँट्स. काय CMEGP? तर स्कीम आहे का फंड आहे? काय आहे CMEGP? स्कीम आहे. कोणाची आहे? चीफ मिनिस्टर म्हटल्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट. मग ही झाली एक स्कीम. अजून अशा कोणत्या बाकीच्या सपोर्टिंग आणि ग्रँट्स गव्हर्नमेंट देतं, द्यायला बसलंय? नोट करा. एव्हरीवन स्टार्ट नोटिंग. काय हेडिंग देतात? हाऊ टू गेट ग्रँट्स फॉर अ बिझनेस. हाऊ टू गेट ग्रँट्स फॉर अ बिझनेस. How to get grants. Grant म्हणजे निधी, निधी, निधी for a business. ह्या त्याच्यातलं पहिलं कॅपिटल N, कॅपिटल I, कॅपिटल F, NIF, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, NIF. एक लाइन सोडून सेकंड नंबर टाका, तिथे लिहा DST. DST, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. CSR, Corporate Social Responsibility. CSR, Corporate Social Responsibility. पुढचं घ्या MSME. Fourth one, MSME. AMS कोणता सेटला तुम्हाला? क्लासला होता. काय लिहिले? MSME. कोणाला माहिती आहे का MSME? ऐकलंय? 4 कॉल्स येतात बघा, मला तर खूप येतात. MSMEचं लोन आहे, ही स्कीम आहे, ती स्कीम आहे, घ्या, हे करा, ते करा. MSME, मिनिस्ट्री ऑफ, राईट डाऊन, मिनिस्ट्री ऑफ मायक्रो
स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, मिनिस्ट्री ऑफ माइक्रो स्मॉल माइक्रो कॉमा स्मॉल कॉमा मीडियम एंटरप्राइजेस. काय लिहून दिलंय मी? ते कोण लोक आहेत? ते काय लिहिलं आपण? ते तुम्हाला पैसे देणारे लोक आहेत. तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे, आयडिया आहे, इच्छाशक्ती आहे, प्लॅन आहे. तुम्ही अप्लाय केलं, त्यांच्या वेबसाईटवर जाऊन थोडं सर्च केलं, आपला नक्की कोणत्या स्कीम मध्ये प्रॉपरली बिझनेस बसेल, आयडिया बसेल, कोण आपल्याला मदत करेल, तिथं तुम्ही व्यवस्थित त्यावर तुम्ही गेला, भरली व्यवस्थित माहिती, तर तुम्हाला ग्रँट्स मिळू शकते. न भेटता, न ओळख देता, न काही करता. कशाच्या आधारे? फक्त आयडिया. आयडिया काही असू शकते. काय आयडिया? मी हाच सब्जेक्ट मॅनेजिंग इनोव्हेशन अँड ऑन्टरप्रिनरशिप सब्जेक्ट घेतला सिव्हिल इंजिनिअरिंगला मास्टर्सला. तर मी ऍक्टिव्हिटी घेतली होती की आयडिया जनरेट करा. प्रत्येकाला मी 10 मिनिटं वेळ दिला, इंडिव्हिज्युअली शांत मेडिटेशन मध्ये जावा. तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहेत त्याचा विचार करा. दॅट प्रॉब्लेम इज द आयडिया ओनली टू स्टार्ट अ बिझनेस. काय प्रॉब्लेम्स आले? हॉस्टेलच्या मुलांचे कपडे आम्ही धुतले की लवकर वाळत नाहीत, ते वाळले नाहीत, इस्त्री होत नाहीत. आमचा हा प्रॉब्लेम आहे की आम्ही अनहायजेनिक राहतोय. पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम काय? लोकल मुलींचा आम्ही डबे आणतो, डब्यात जेवण गरम राहत नाही, जास्त वेळ गरम राहत नाही. त्याच्यानंतर अजून काय प्रॉब्लेम आला? मला चष्मा आहे, खूप नंबर आहे, ते चष्मा काढून ठेवला आणि कुठं गेलो किंवा गेले तर परत मला चष्मा सापडत नाही, मला असा शोधावा लागतो. हा प्रॉब्लेम आहे की नाही प्रॉब्लेम? जर नंबर जास्त असेल तर दिसत नाही. माझा नंबर खूप होता, मी बेसिक ट्रीटमेंट करून घेतली, आता नंबर नाहीये. पण माझा काय व्हायचं? चष्मा काढून ठेवला, खूप शोधावं लागायचं कुठं ठेवलाय, काय केलंय, कोणाला तरी विचारायला लागायचं, ये तुला दिसतोय का, मला दे. हा प्रॉब्लेम आहे ना. त्याच्यावर एक चांगलं इनोव्हेशन बनवू शकता ना. CSE चे फ्रेंड्स तुम्ही घेऊ शकता, एखादं इनोव्हेशन करू शकता ना. ह्याला फंड्स दिलेले लोक आहेत ना. काय काय लिहिलंय? पहिलं NIF कोणाला देतं ग्रँट्स? ज्याचं नवीन इनोव्हेशन आहे. जसं मी चष्म्याचं सांगितलं, ते इनोव्हेशन झालं. ज्याचं नवीन इनोव्हेशन आहे, ज्याचा पहिला स्टार्टअप आहे, त्याला NIF ग्रँट्स देणार. राईट डाऊन वेबसाईट www.nif.org. जाऊन बघा आज ह्या वेबसाईट किती लोकांनी फायदा घेतलेला आहे. दुसरी काय लिहिली आहे? DST. DST काय आहे? डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे रिसर्चला मिळणारे फंड. रिसर्च मध्ये आपल्याकडे एकच माणूस आहे, कोण आहे? आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये डॉक्टर PM पवार सर. किती किती कोटीचे ग्रँट्स आणतात ते? 33 कोटी, 200 कोटी, 500 कोटी. कुठून येतं हे? GST ऐकलं ना? जिस्ट, फिस्ट. जिस्ट मधून ग्रँट आले. ती मोठी मशीन लावली, लोडिंग फ्रेम. तिथं कधी वाचलंय का? तिथे लिहिलेल्या काही गोष्टी, कोणत्या ग्रँट मधून ती मशीन इन्स्टॉल झाली, फिस्ट मधून इन्स्टॉल झाली. दिस इज नथिंग बट युअर DST. म्हणजे तुमचा रिसर्च हा जगा वेगळा आहे. तुम्ही कोणाला सांगणार? DST ला सांगणार आणि तिथून ग्रँट घेणार. राईट डाऊन वेबसाईट www.dst.gov.in. एक लाईन सोडायला लावली होती, त्याच्यामध्ये लिहिलं तरी चालेल. dst.gov.in. GOV गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर काय म्हणते? CSR. कोणाला मिळतं CSR? काही आयडिया? सोबस काय करतो? सोबस हा सोशल बिझनेस आहे, म्हणजे लोकांचं कल्याण करतोय, बरोबर? मग सोबसला आपला हा पहिला जो आहे NIF देईल का ग्रँट? का? कारण इनोव्हेशन नाही. NIF ला काय लागतं? इनोव्हेशन स्टार्टअप. दुसरं काय पाहिलं आपण? DST. DST म्हणजे कोण? रिसर्च जो करतोय त्याला. सोबस काही रिसर्च करतोय का? तर त्याला मिळेल का तो ग्रँट? सोबसला काय मिळेल? CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. राईट डाऊन www.indiacsr.in. India CSR.
त्यानंतर काय दिले आपण MSME, मायक्रो, स्मॉल, मीडियम. ह्याच्यातला फरक माहिती आहे? मायक्रो बिझनेस कधी म्हणायचा, स्मॉल कधी म्हणायचा, मीडियम कधी म्हणायचा. MSMEच्या अंडर तुम्हाला लोन, सबसिडी, बेनिफिट्स मिळणारी एक कंडिशन आहे की तुमचा बिझनेस सुरू असलेला पाहिजे. आयडिया जनरेशनमध्ये ते मदत करत नाही. आयडिया जनरेशन स्टेजला मदत करत नाही MSME कधी मदत करतात? तुमचा बिझनेस ऑलरेडी तुम्ही टाकलाय, सुरू केलाय, XYZ अमाऊंट लोकांना तुम्ही जॉब देताय तर तुम्हाला मदत करतात. मायक्रो म्हणजे काय? जर तुमच्याकडे 10 लोकांपर्यंत कामगार असतील तर तुम्हाला मायक्रोमध्ये बसणाऱ्या ह्याच्यातून लोन, सबसिडी जे काय मिळत असेल ते मिळणार. स्मॉल 11 ते 50 वर्कर्स तुमच्याकडे असले पाहिजे. मीडियम 50च्या वरती, 50 ते 250. त्यात तुम्ही कॅटेगरीमध्ये बसला तर तुम्हाला ते बेनिफिट्स आहेत. कशाचे? MSME मध्ये तुमच्या घरी जो बिझनेस असेल कोणाचा, वडिलांचा, काकांचा, मामांचा, त्यांच्या बिझनेसची माहिती टाकून आज ह्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा की तुमचा बिझनेस कुठे बसतोय का, काय करता येईल का, तुमचं डोकं लावून मामांना, काकांना, पप्पांना मदत करता येईल का, तो ग्रो करण्यासाठी, त्याच्यासाठी फंड आणण्यासाठी एका इनोव्हेटिव्ह लेवलनी ग्रो करता येईल का, ते थोडं अभ्यास करा. वेबसाईटला जाऊ. फंड्स मिळणार आहेत कळालं. आता काय अडचण आहे बिझनेस सुरू करायला? आयडियाच नाही आहेत का? आहेत का? काय नाहीये? नॉलेज नाहीये, गायडन्स नाहीये, प्रॉपर डायरेक्शन नाहीये. त्यासाठी सोबत सारखे लोक जे सेशन्स घेतात, त्यांचे जे स्पीकर्स असतात, त्या लोकांशी कॉन्टॅक्ट वाढवायचे. लाईफ मध्ये मी स्वतः शिकलेली गोष्ट सांगते. मी इथे शिकले, आपल्याकडे खूप गेस्ट येतात, प्रत्येक शिवजयंतीला गेस्ट, गांधी जयंतीला गेस्ट, याला गेस्ट, ते गेस्ट. मी स्वतः जाऊन माझी ओळख त्यांच्याशी बनवायची. नाव, फक्त नाव सांगून, आणि ते कनेक्शन बिल्ड करायचे. मी स्वतः रिलेशन बिल्ड करायचे. काय होतं अशाने? रिलेशन बिल्ड झालं की ते तुम्हाला लक्षात ठेवतात, तुम्ही त्यांना लक्षात ठेवतात, कॉन्टॅक्ट नंबर एक्सचेंज होतात. कधी आयुष्यात कुठेही कसली गरज पडली की यू कॅन कॉल देम. ते आपण भेटलो होतो, तुम्ही स्वेरीत आला होता, मी तेव्हा स्टुडंट होतो, की असं असं आहे, तुम्ही काय मदत करू शकाल का? ते स्वतः जरी नाही करू शकले तर ते इतर कॉन्टॅक्ट देतात. रिलेशन बिल्डिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द बिझनेस. रिलेशन बिल्डिंग जर जमलं नाही तर सगळं फेल आहे. ते कुठून सुरू होतंय? इंजिनिअरिंगच्या आत्ताच्या तुमच्या प्रत्येक फंक्शन पासून. तुम्ही कोणी सोबत अटेंड केलंय का? काही वर्कशॉप असेल, काही सेमिनार्स असतील, केले, तिथे लोक येऊन जातात, तुमची ओळख आहे का? कोणी तर नितीन कुलकर्णी सर येतात ना, माहितीये, भेटलेत, बोललेत पर्सनली, खूप मोठा माणूस आहे एवढं माहितीये, बघून कळतं की खूप नॉलेजेबल आहे, खूप चांगलं आपल्याला काहीतरी देत आहे. का ओळख नाही झालेली अजून? ती डायरेक्शन तुम्हाला कोण देणार आहे? नितीन कुलकर्णी सारखे सर देणार आहेत ना. फोन केला, विचारलं, सर माझी अशी रफ आयडिया, मला काही कळत नाही, मी काय करू? हजारो तुम्हाला गाईडलाईन्स देतील, ते हे करा, ते करा, ह्याला भेटा, ती वेबसाईट, असं तसं, आणि मग सोबत आम्हीच मदत करतो. तुलाही पाहिजे असेल तर हा माणूस आहे, तो माणूस आहे, त्यांनी केलंय, त्याची स्टोरी ऐक. रिलेशन बिल्डिंग सुरुवात कुठे केली होती? आयडिया जनरेशन. त्याच्यानंतर त्या आयडियाला तुम्हाला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी कोण देणार आहे? सोबत सारख्या अनेक इन्स्टिट्यूट्स, ऑर्गनायझेशन्स, कंपनीज. दोज आर कॉल्ड ॲज NPOs. मी जाताना रिव्हिजन घेणार आहे. प्रत्येकाने लक्ष द्या, लक्षात ठेवा, आणि मला जाताना उत्तर द्या. Q&A राहतो माझा, पण Q&A मध्ये तुम्ही मला क्वेश्चन नाही करत, मी तुम्हाला क्वेश्चन करते. माझं डिफरंट काइंड ऑफ Q&A असतो. त्यानंतर कुठे आलं? रिलेशन बिल्डिंग. व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. तुम्ही बिझनेस करा न करा, रिलेशन बिल्डिंग हे लागतच. इथून बाहेर पडल्यानंतर समजा दुर्दैवाने कॅम्पसमध्ये तुम्हाला जॉब नाही मिळाला, काय करणार तुम्ही? रिलेशन्सचाच वापर करणार ना. कळतंय? बीटेक झालंय, इलेक्ट्रिक मध्ये झालंय, पुढे जाऊ, पुढे जॉब करू का, मी हायर डिग्री घेऊ की काय करू? कोण सांगतंय तुम्हाला? गायडन्स कोण देतात? ही जर तुम्ही आता ही लोक जोडली चांगली चांगली, तुम्हाला ते चांगला गायडन्स देखील भविष्यात.
लोक मोठं करतील कुठेतरी. हे मी केलंय, मला गरज नसताना मी केलंय. मला आहे का गरज? नाहीये, पण मी केलं. रिलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मला दुधाचा बिझनेस जेव्हा मी सुरू केला, कोणालाही मागायची वेळ आली नाही. माझ्या डेअरीला दूध घाला. माझी एकही गाय म्हैस नाहीये अजूनही, कारण मला गरजच पडत नाही, इतकं दूध येतं. लोकांना थांबा म्हणायला तर माझ्या प्लॅनची कॅपॅसिटी एवढीच आहे. का? रिलेशन्स जे मी बिल्ड केले पॉलिटिक्स मध्ये प्रचार करत असताना, सोशली दर्पण सारख्या इन्स्टिट्यूट्स मधून कनेक्ट होत असताना, ते आंधळा विश्वास टाकतात लोक. दुरून दुरून लोक दूध आणून इथे देतात, ट्रॅव्हलिंगचा खर्च स्वतः करून. रिलेशन्स हा फक्त बिझनेस आयडिया आहे, मोठा करायचा म्हणून मी एकटा मोठा होईल अशाने मोठं होता येत नाही. सगळ्यांना घेऊन मदत करतच आपण पुढे जाऊ शकतो. तो जो पॉइंट आहे ना, तुम्ही आत्ताच पकडा सगळेजण आणि भेटत चला आलेल्या लोकांना, त्यांचे कॉन्टॅक्ट घ्या, त्यांच्यासोबत बिल्ड करा, तुमच्या नावाने त्यांनी तुम्हाला ओळखू द्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. झालं? बस? अजून ऐकायचं? अजून ऐकायचं? पण आता मला तुमच्याकडून ऐकायचं. आपण एक ऍक्टिव्हिटी घेऊया. बंद करा हे सगळं. फन ऍक्टिव्हिटी. We will create groups. There will be leader from each group. मी ग्रुप करणार. तुम्ही लीडर ठरवायचा. ग्रुपचं नाव ठरवायचं. तो लीडर उभा राहणार आणि ऍक्टिव्हिटी काय आहे बघा. मी इथे उभा राहून टाइमर सेट करणार किंवा तुमच्यातले कोणतरी मला मदत करेल. टाइमर सेट करणार. टाइम सेट होणार. तुमचा जो लीडर उभारलाय त्याला मी एक रॅन्डमली प्रोडक्ट देणार. काही प्रोडक्ट असेल वॉच. मी वॉच म्हणलं की वॉचच्या जेवढ्या कंपनीज आहेत त्या लीडरनी मला सांगायच्या. खाली जे बसलेत तर खाली बसलेल्यांनी लीडरला सांगायच्या. लीडरनी मला सांगायचं. एक कंपनी आली, एक मार्क काउंट. 2 कंपनीज 2 पॉइंट्स, 3 कंपनीज 3 पॉइंट्स. ही लेवल हार्ड होत जाणार. हळूहळू प्रोडक्ट्स डिफिकल्ट होणार आणि टाइम पण कमी होणार. प्रोडक्ट डिफिकल्ट म्हणजे काय होईल? एखादं असं प्रोडक्ट जे तुम्हाला दूरूनच माहिती आहे, जास्त कधी तुम्ही वापरलेलं नाहीये आणि तुम्हाला विचार करावा लागेल की तो टाइम संपतो. कळतंय? आणि इझी प्रोडक्ट्स काय राहतील? नोटबुक, फॅन. फॅन म्हटलं तर फॅन रिलेटेड कंपनीज आला पाहिजे जे फॅन मॅन्युफॅक्चर करतात. कळालं? त्याच्याने तुमचं नॉलेज टेस्ट होईल की तुम्हाला किती कंपनीज माहिती आहेत आणि तुम्ही किती प्रॉम्प्टली आन्सर देऊ शकता मला. बी रेडी? ग्रुप्स करूयात आपण. पटकन लीडर डिसाइड करा. तुमच्या ग्रुपची नावे डिसाइड करा. तुम्ही मागे जा. तुम्ही बघा